त्यांनी त्यांच्या कामात एवढा हलगर्जीपणा केला की असे आयुक्त जर असतील तर जनतेला न्याय मिळणारच नाही, 100% नाही मिळणार. आम्हाला जे आहे ना, मग आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतो. सीबी काय म्हणत नाही, काय करत नाही. विधानसभेचे आमदार आहेत महेश लांडगे यांनी 2023 साली एक चिथावणीखोर वक्तव्य पुणे महानगरपालिकेच्या आवारामध्ये केलं होतं. निर्माण समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत कुरेशी आलमगीर यांनी महेश लांडगेंच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. कुरेशी आलमगीर यांच्यावर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर 6 ते 7 प्रकारचे विविध वेगवेगळे गुन्हे दाखल त्यांनी त्या ठिकाणी केले. बाबरी मस्जिद जशी पाडली तशी पाडू अशा त्यांनी वक्तव्य केला. त्यांच्यासोबत जे नितेश राणे आणि बीजेपीचे शहर अध्यक्ष धीरज घाटे आणि गजानन एकबोटे ते सर्व त्या सभेत सामील होते. गुन्हे अन्वेषण विभाग यांना तक्रार दिली. मला काही धमकी वगैरे त्यांच्याकडून त्यांच्यासाठी जे महेश लांडगेचे गटचे लोक आहे आमच्या वस्तीतले, त्यांचा पण माझ्याकडे पुरावा आहे की त्यांचे महेश लांडगे बरोबर कसे संबंध आहे. हे खोटे गुन्हा, खोटे तक्रार नोंद करण्यात आली. न्यायालयाने आदेश जारी केला आयुक्तांना, पोलीस आयुक्तांना हे आदेश जारी केला की बाबा तुम्ही 4 आठवड्याच्या आत या प्रकरणाला विलीन करून त्याची संपूर्ण चौकशी करून उच्च न्यायालयाचा आव्हान केलं ना. अच्छा, मग आता यानंतर तुमच्या संघटनेची भूमिका काय असणार? कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा आमचा हे बघा, हे आदेश आहे कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा.